देशभरात नवरात्रीचे 9 दिवस अतिशय उत्साहात साजरे केले जातात। अत्यंत भक्तिभावानं हा उत्सव आपल्या घरात घटाची स्थापना करून साजरा केला जातो। पण घटस्थापनेत आपल्या देवघरातील देवांची पूजा करायची की नाही असा प्रश्न बहुतांश नागरिकांना पडतो। यापैकी काही नागरिक घटस्थापना केलेल्या घटाचीच फक्त पूजा करतात, तर घरातील देवांची नित्यपूजा करणं सोडून देतात। यामुळे घरातील देवांची पूजा करायची की नाही हा प्रश्न वारंवार आपल्या गुरुजींना किंवा ज्योतिषांना नागरिकांकडून आवर्जून विचारला जातो। या संदर्भात आपण आज ज्योतिषशास्त्री राहुल कदम यांच्याशी बातचीत करणार आहोत। हिंदू धर्मात 4 नवरात्री सामान्यपणे साजरा केले जातात। पहिली जी नवरात्र आहे ती हिंदू नववर्ष सुरू झाले की चैत्र शुद्ध प्रतिपदेला सुरू होते, जी वसंत ऋतूत येते, म्हणून तिला वासंतिक नवरात्र म्हणून ओळखलं जातं। आणि जी प्रामुख्याने सगळीकडे सुप्रसिद्ध आहे, देवीच्या स्वरूपाचे जे पूजन केले जाते ती अश्विन शुद्ध प्रतिपदेची नवरात्र जी शरद ऋतूत येते ती शारदीय नवरात्र म्हणून ओळखली जाते। ही नवरात्र अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून महानवमीपर्यंत चालते। अश्विन शुद्ध प्रतिपदेला घटस्थापना करून नवरात्रीची सुरुवात होते। ह्या वर्षी 3 ऑक्टोबर 2024 ला नवरात्रीची सुरुवात झालेली आहे। नवरात्रीची सुरुवात करत असताना जो घट स्थापन केला जातो तो घट हा कुलदेवीचं स्वरूप म्हणून स्थापन केला जातो। प्रत्येकाच्या घरात त्याची जी कुलदेवी आहे, म्हणजे ती काही तुळजा भवानी असू दे, एकवीरा असू दे, आई सप्तशृंगी असू दे किंवा आई जगदंबा अंबाबाई असू दे, हिची स्थापना घटाच्या स्वरूपात केली जाते। आता होतं काय की घटस्थापना केल्यानंतर बऱ्याच जणांचा एक प्रश्न येतो की घटस्थापना झाल्यावर घरातील देवांचे पूजन करायचे की नाही। हा फार प्रत्येक वेळी विचारला जाणारा प्रश्न आहे। तर मुळात आपल्या इकडे एक असा प्रकार चालू आहे की घटस्थापना झाली की आपल्या घरातील देव एका विड्याच्या पानावरती बसवले जातात, तर 9 दिवस त्यांचे काही उपचार केले जात नाहीत, त्यांच्यावरती फुलांनी पाणी शिंपडलं जातं। आता या गोष्टीला कुठेही शास्त्राधार नाहीये। व्हायला पाहिजे असं की जिथं तुम्ही घटस्थापना केली त्याच्यावरची जी कुळदेवता आहे किंवा जी तुमची देवता स्थापन झालेली आहे तिच्यावरती तुम्ही फुलांनी पाणी शिंपडून तिचे उपचार करावेत। बाकीचे जे देवालयातील देव आहेत त्यांचे नित्य नियमाने जसे तुम्ही उपचार करता तसेच ते ताम्हनात घेऊन त्यांचे पंचोपचार किंवा षोडशोपचार पूजन तुम्ही करणं अपेक्षित आहे। आता जो प्रकार चालू आहे की पूजन न करण्याचा, तो कुठेही शास्त्रात नसल्या कारणाने ती प्रथा चुकीची आपण समजू शकतो। ही प्रथा बदलली पाहिजे आणि देवांना तुम्ही नवरात्रीसारख्या सणामध्ये पारोसं ठेवलं नाही पाहिजे। पारोसं ठेवल्यानं उलट तुम्ही दोषांचे भागीदार बनताय, ते दोषांचे भागीदार होऊ नका। नित्य नियमाने तुमची जशी देवपूजा चालू आहे घरातली ती तशीच देवपूजा चालू राहू दे। फक्त तुमची नवरात्रात बसलेली देवता हिलाच फक्त फुलांनी पाणी शिंपडून तिचे उपचार करा, बाकीच्या देवतांना मात्र तुम्ही नेहमीप्रमाणे नित्योपचार करा।